खमंग चकली मसाला कसा तयार करायचा, त्याला मिरच्या कोणत्या वापरायच्या, किती प्रमाणात मिरच्या वापरायच्या, सर्व या व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे. त्याला साहित्य कोणतं वापरायचं, कोणतं साहित्य किती प्रमाणात घ्यायचं आणि खमंग चकली कशी तयार करायची, ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मी दाखवलेली आहे. आणि असा हा चकली मसाला मी तयार केला आहे. चकली फार खमंग लागते. तुम्ही हा मसाला अळूवडीमध्ये पण वापरू शकता. नमस्कार, मी प्रज्ञा तेली माझ्या चॅनलवर स्वागत करते. आज मी तुम्हाला खमंग अशी चकली मसाल्याची रेसिपी करून दाखवणार आहे. आणि हा चकली मसाला वापरल्या त्याची चकली एकदम खमंग होते. तर या मसाल्याची तुम्हाला मी रेसिपी दाखवते. चकली मसाल्यासाठी मी बेडगी मिरची, संकेश्वरी मिरची आणि लवंगी मिरची आणि कलरसाठी फक्त मी 3 हे घेतले, काश्मीरी मिरच्या घेतल्यात. जर तुम्हाला ह्या मिरच्या 3 वापरायच्या नसेल, फक्त बेडगी मिरची वापरायची असेल तर 1 किलो चकलीसाठी तुम्ही फक्त 10 मिरच्या घ्यायच्या. आता मला 2 किलोच्या चकलीचा मसाला बनवायचा आहे, म्हणून मी ह्या 15 मिरच्या घेतल्या आहेत. ह्या मग मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायच्या, तुम्हाला कसं पाहिजे ते. मी आता ह्या 4 घेतल्यात ह्याच्या मिरच्या. संकेश्वरी मिरच्या 4च घेतल्यात आणि 4-5 मी तिखटसाठी मी 4-5 लवंगी मिरच्या घेतल्या आणि 3 फक्त काश्मीरी कलरसाठी. बस ह्या मिरच्या फक्त मापात व्यवस्थित घ्यायच्या. त्याचप्रमाणे हे मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायच्या, कसं पाहिजे ते. आता मला 2 किलोचा करायचा आहे म्हणून मी 15 घेतल्यात. ह्या फक्त 15 घेतल्यात. ह्या 4 घेतल्या, ह्या 3 घेतल्यात. ह्याच्यातल्या आता मी 6 घेतल्यात, पण मी 4च घालणार आहेत, कमी करणार ना. आणि 4 चमचे धणे घेतलेत. आपले हे तीळ आहेत ना, आवडीप्रमाणे घ्यायचे, आपल्या कशी केवढे म्हणजे तीळ जरा घातल्या का चवीला चांगले लागतात. मी हे 3 चमचे घेतलेत, 3 चमचेच्या वरच घेतले आहेत, म्हणजे 4 चमचे घेतले आहेत. 4 चमचे धणे घेतले आहेत. इथे 2 ते 2.5 चमचे मी बडीशेप घेतले आहेत. 1.5 चमचा जिरं घेतलं आणि 1 चमचा मी ओवा घेतला आहे. इथे मी 4-5 मेथीचे दाणे घेतले. बस एवढं साहित्य. आणि तुम्हाला जर गरम मसाल्यामध्ये मिरी वगैरे काय ॲड करायचं तुम्ही करू शकता. हिंग आणि हळद ती मी माझ्याकडे पावडर जेव्हा मी चकली करणार ना, त्या पाण्यामध्येच मी हिंग आणि माझी हळद रेडीमेड असतं ती मिक्स करणार. तुम्ही ह्याच्यात पाहिजे तर पण मिक्स करू शकता किंवा नंतर पण तुम्ही घालू शकता पाण्यामध्ये. खमंग चकली होण्यासाठी फक्त एवढंच साहित्य घ्यायचं आहे. आता मी काय करणार आहे, आता ही उन्हामध्ये सुकवली नाही, मी आजच मार्केटमधून आणली. मग मार्केटमधून आणल्यामध्ये कशी नरम आहे का, आता सध्या ऊन नसतं बाहेर एवढं. मग काय करायचं, हलकं हलकं भाजून घ्यायचं. आणि तुम्हाला भाजायचं नसेल तर कडकडीत पहिले उन्हामध्ये सुकल्या पाहिजे. आता इथे सध्या ऊन नसतं ना, मग त्या मी हलक्या हलक्या कुरकुरीत होऊन त्या भाजणार. आणि साहित्य हलकं हलकं गरम करायचं, जास्त भाजायचं नाही, फक्त थोडं थोडं गरम करायचं. आता चला तुम्ही भाजून दाखवते. हा बघा, इथे तवा गरम केलाय. आता मी धणे भाजून घेते पहिले. ओवा, जिरं आणि बडीशेप हे सगळं एकत्र टाकणार आहे. म्हणजे गॅस बारीक ठेवायचा भाजताना. हे बघा, आवाज यायला लागला ना. आता त्याच्यात तीळ टाकायचे, जास्त नाही भाजायचा, कारण आपण चकली तेलात तळतो ना, आता तो मसाला पूर्ण करपून जाईल. त्यातच थोडीशी मेथी, हे आता तडतडायला लागलं ना, तर त्यातच थोडीशी मेथी गरम करून घ्यायची हलकी हलकी. मी मेथी जराशीच टाकली आहे. त्याकडे माझ्या तळताना ना चकलीच्या पिठामध्ये पण भाजणीची चकली करताना मेथी टाकते ना, म्हणून मी थोडीशीच मेथी घेतली होती. आणि हा मसाला हलका हलका गरम केला. आता मी हे काढून घेते सगळं. हे बघा, आता या मिरच्या भाजून घेते. तुम्हाला जर 1 किलोची चकली करायची असेल ना, ह्याचं प्रमाण अर्धा करा. हे बघा, भाजून घेतलं तर हे काढून घेते. हे बघा, मिरच्या थंड झाल्या. आता ह्या मिरच्या ना मी पहिला बारीक करून घेते.
हा बघा वाटून झाला. आता हे चाळून घ्यायचं चाळणीमधून. चाळणीमधून चाळून घ्यायचं हे सगळं. आणि हा कणळ आहे ना परत मिक्सरच्या भांड्यात घालायचा आणि हे सगळं वाटताना ह्याच्यामध्ये टाकायचं. हे बारीक करून घेते. हे बघा हे बारीक करून झालं. हे चाळून घ्यायचं. हे बघा हे कुठे ते जाडसर राहिलंय ना ते परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं. ते परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं. हे बघा चाळून घेतलं ते आयल्याने जो कणर राहतो ना फेकून द्या, नाही तर हे करायचं तर परत आपलं जेवण वाटण असतं ना तर वाटणामध्ये घालायचं. कांदा खोबऱ्याच्या वाटणामध्ये मिक्स केला तरी हरकत नाही. आता हे मिक्स करून घ्यायचं. तर मिक्स मध्ये पटकन व्हायला पाहिजे ना तर परत एकदा मिक्सरला फिरवायचं म्हणजे कसं ते मिक्स होतं. हा बघा छानपैकी मिक्स झालाय. आणि हा मसाला तुम्ही चकलीमध्येच नाही तर अळूवडीमध्ये पण घालू शकता. छान लागते अळूवडी. मी केलेला हा चकली मसाला तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. अशाच वेगळ्या रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन देत राहीन. प्लीज मला सपोर्ट करा. तर आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन.